श्री शिवाय नमस्तुभ्यम. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मी आणि माझी लेक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बैलपोळा होता, तर सकाळी उठले, आंघोळ वगैरे करून घेतली. मिस्टरांना आज आहे ना संभाजीनगरला मीटिंग होती, तर त्यामुळे सकाळी 5:30लाच ते आंघोळ वगैरे करून चहा वगैरे घेऊन टिफिन वगैरे घेऊन गेले. आणि मग नंतरनं ते गेल्यानंतर मी परत झोपून घेतलं. मग डायरेक्ट 7-7:30लाच उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली. आता नैवेद्य वगैरे सकाळी तर काही स्वयंपाक पुरणाचा नव्हता, संध्याकाळीच पुरणाचा स्वयंपाक करणार होते. कारण की आज दिवसभर कृषूचे पप्पा पण घरी नव्हते, फक्त कृषून मीच होते. म्हटले मग आता काय दोघींपुरतं पुरण वगैरे घालायचं, म्हटले मग संध्याकाळीच पुरणाचा स्वयंपाक वगैरे करू. बैलपूजा मांडायला घेतली होती. पिढं घेतलं, त्याच्यावर आहे ना ब्लाऊज पीस आथरून घेतला. आता प्रत्येक ठिकाणी ना बैलपोळाची पूजा करायची पद्धत वेगवेगळी असते. काही जण 5 बैल ठेवतात, त्याच्यासोबत घोडा पण ठेवतात. काही जण फक्त 5च बैल ठेवतात. आता आमच्या इकडे आहे ना फक्त 5च बैल ठेवतात. तर मग मी ही बाजारातून 5 बैल आणलेले होते आणि खाली ना धान्याची रास आथरून घेतलेली होती बैलांसाठी. आणि त्याच्यावर म्हणतात धान्यावरती बैल ठेवायचे. मग पूजेला आमच्या इकडं असेच बैल, गहू तांदूळ काही जे पण घरामध्ये धान्य असेल ना, तर धान्यावर असे 5 बैल मांडून घेतले. हे बैलांच्या गळ्यात घालताना ते पण भेटलेलं होतं, तर मग ते पण असं गोल करून प्रत्येक बैलाच्या गळ्यात घालून घेतलं. बैलांना हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि नंतर दिवा वगैरे लावून रांगोळी वगैरे काढून घेतली सर्वीकडे. तर अशा प्रकारे सर्व माझी पूजा करून झालेली होती. आणि कृषूचं इकडं खेळायचं काम चाललं होतं. सायकल खेळत होती पूर्ण घरामध्ये आणि बोर पण झालं होतं तिला. तर मला बोलती मम्मी चाल मग आता बाहेर जाऊ आपण. तर तिला म्हटले चाल. मग महादेवाच्या मंदिरात निघालेलो होतो. आज मस्त ऊन पडलेलं होतं. 2 दिवसापासून एवढा पाऊस चालू होता, पण आज एकदम कडक असं ऊन पडलेलं होतं. कृषूचं चाललं होतं रस्त्याने खेळत खेळत चालायचं काम. इकडं तिकडं बघायचं, रस्त्यामध्ये दगडं वगैरे उचलायचे, इकडं मारायचे तिकडे मारायचे, असं खेळत खेळतच ती रस्त्याने चालती. तशीच चाललेली होती. बघू शकता महादेवाच्या मंदिराचा हा रस्ता आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं होतं हे महादेवाचं मंदिर. तर तिथेच परत आलेले होते. जवळ आहे घरापासून, तर तिथेच येते मी. कृषूला माहिती मंदिर, तर कृषू माझ्या पुढे पुढे पळत होती. इथं बघू शकता छोटे छोटे पोरं होते ते ना तिथं गणपतीचं मंडळ बसवत आहे आणि शॅडो मातीचा गणपती बनवत होते. तर कृषूने 5-1 मिनटं बघितलं ते काय करताय काय नाही. त्यांची चाललेली होती बडबड पोरांची, असं गणपती तसं गणपती. मग मी इकडं मंदिरात आले. मग महादेवाला पाणी वगैरे टाकलं, पाया वगैरे दर्शन वगैरे घेतलं. 5-10 मिनटं मंदिरातच बसले आणि कृषू म्हणे चला आता जाऊ. तर मग निघालेलो होतो. हे बघू शकता हा मंदिराचा आसपासचा परिसर आहे. आणि नंतर गार्डनमध्ये कृषूला थोडा वेळ खेळायला आणलं. हे बघू शकता. जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.